बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 4 धाव्यांसाठी. आयुष्य असो किंवा क्रिकेट, दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही. आणि या बॉलने 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये असणारी दरी भेदली आहे. सरळ 4 धाव्यांसाठी या डावातला पहिला चौकार. वैभव मोरे यांच्या बॅटमधून चांगला फटका आलाय, मनोबल वाढवणारा फटका आहे. बॉलर तयार. हा वाईट बॉल आहे. पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या आहे 7. एक गडी बाद. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. ओम धुमाळ पुन्हा तयार. काही बॉल चांगले, काही बॉल दिशाहीन, काही बॉलवरती विकेट. ओ खोलवर टप्प्याचा बॉल, तोही कमी गतीचा होता. धाव कोणती मिळणार नाही. चांगली गोलंदाजी ओम धुमाळ मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या या षटकामध्ये करतायत. वैभव आणि कल्पेश सारख्या फलंदाजाला इथे बांधून ठेवलंय. वैभव बॅटिंग करतायत. 3 बॉलच्या पाठीमागे 6. वैभव मोरे स्ट्रायकरला बॅटिंग करतायत. डावकुरे आताचे आक्रमक फलंदाज. बॅटची कडा, फ्लाय स्लिप आणि विकेट किपरच्या मधून बॉल डिक्लेअर झोन मध्ये. षटक क्रमांक 1चा खेळ संपला मित्रांनो. आणि अनुज वॉरियर्स प्रथम बॅटिंग करताना 8 धावा बनवलेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ही माहिती आहे आतापर्यंतच्या एका ओव्हरची. चला आपण थोडीशी घाई करूया. एका षटकासाठी आपल्याकडे फक्त 5 मिनिटांचा कालावधी असणार आहे आणि संपूर्ण डावासाठी आपल्याकडे फक्त 25 मिनिटांचा कालावधी असेल, याची आपण नोंद घ्या. त्यामुळे दोन्ही संघांना विनंती करूया की आपण सामन्यासाठी वेळ जास्त घेऊ नका. चला दोन्ही संघांना विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. एका बाजूला ओव्हर नंबर 2ला सुरुवात. बाबू पांचाळ. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलेला आहे. डॉट आलेला आहे. लेदर बॉलचा अनुभव गाठीश आहे. केतन पांचाळ अर्थात क्रिकेटच्या पटलावरती बाबू या नावाने नावलौकिकता असणारे खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिलाच बॉल चांगला टाकलेला आहे. डॉट आलाय. परंतु एका बाजूला कल्पेश आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आज या जोडीला चांगली बॅटिंग करावी लागेल. पार्टनरशिप उभी करावी लागेल. सामना 5 षटकांचा आहे. कल्पेश हे पहिल्यांदा स्ट्राईक वरती येत आहेत. उजव्या हाताचे फलंदाज आहेत. आक्रमकता त्यांच्याकडे आहे. बॅटची कडा घेऊन बॉल निघाला आता डिक्लेअर झोन मध्ये. सध्याच्या घडीला एकेर दुहेर धावांनी स्कोरबोर्ड पुढे चाललेला आहे. स्कोरबोर्ड हलता ठेवलेला आहे. बॅटिंग करताना कल्पेश, वैभव. क्षमता आहे, प्रतिभा आहे, कौशल्य आहे, गुणवत्ता आहे. परंतु आज कल्पेश आणि वैभवला आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध करावी लागेल या मॅच मध्ये. कारण 9 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. समोर केतन पांचाळ, बाबू. आठव्या बॅटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. लांबी पडलीये कमी आणि फलंदाजाला जावं लागेल माघारी. कल्पेश आज मोठा खेळ करू शकले नाही. मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये होते आणि मोठा फटका खेळताना हा फटका फसला आणि क्षेत्ररक्षक अगदी बॉलच्या खाली लगेच आले, तत्परतेने आले आणि हा कॅच इथे पूर्ण केलेला आहे. धक्का क्रमांक लागलाय दुसरा. टीम अनुज वॉरियर्स या टीमला चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बाबू पांचाळ करतायत. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सागर आलेले आहेत. क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. बॉलर तयार. ओ इथे पावेळीच्या चुकता आल्या पावली साधता आली नाही, परंतु एक सिंगल धाव इथे प्राप्त होईल. सध्याच्या घडीला आता स्ट्राईक रोटेट करावी लागेल बॅटिंग करताना अनुज वॉरियर्स या टीमला. एका बाजूला सहारा 11 मेडा अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. खुल्या गटाचा आज दिवस आहे आणि विविध तालुक्यातले जिल्ह्यातील खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला वैभव आहेत, एका बाजूला सागर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अनुज वॉरियर साठी आहे. धावसंख्या 10. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये
अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकर एंडला कोण आहे तर वैभव, ज्यांनी चांगली बॅटिंग केली 4 बॉलच्या पाठीमागे 7 वरती करतायत बॅटिंग. फटका तर समोर खेळलाय. खेळाडू आहे डीपला, बॉलवरती येतील, फेकी करतील, सिंगल प्राप्त होईल. एका बाजूला वैभव मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने लढतायत. सागर यांना यात चांगली झुंज द्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी, कारण सकाळचं सत्र आहे आणि सकाळचं सत्र म्हटलं की वातावरणामध्ये बरेचसे बदल असतात, थोडासा गारवा असतो आणि थंडी आहे. बॉलर तयार. ओ, बॅटची आतली कडा घेऊन बॉल पाठीमागच्या बाजूला. इथे या बॉलच्या पाठीमागे मिळेल सिंगल धाव प्राप्त होईल. टीमची टोटल धावसंख्या आहे 2 षटकांच्या अखेरीस 12 धावा 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना अनुज वॉरियर्स. चला, पुरंदर 11 आणि खोडियार माता 11 यानंतरची मॅच आपली आहे. आपण आयोजन समितीशी संपर्क साधा. जे किट आहे ते तुम्हाला दिलं जाईल टी शर्टचं. त्यासाठी विनंती आहे की तुम्हाला टी शर्ट तुमच्या टीमला दिले जातील. त्यासाठी पुरंदर 11 खोडियार माता 11 आपण तयार राहा. आपण आयोजन समितीशी संपर्क साधा. ओम धुमाळला पुन्हा एकदा बोलवले ओव्हर नंबर 3 साठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल चांगलाच टाकलाय. धाव मिळत नाही. एका बाजूला सागर आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. क्षमता आहे आज, त्या क्षमतेने बॅटिंग करावी लागेल. खुल्या गटातली चर्चेमध्ये असणारी नावं. सागर एका बाजूला, वैभव टॅप केला. एका बाजूला ओम धुमाळ. काय गोलंदाजी केली ओम धुमाळ यांनी. गतीवरती भर दिला नाहीये. ओम धुमाळ यांनी दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा चांगला ठेवलाय आणि कुठेतरी हीच त्यांच्या गोलंदाजीची धाक तर राहिलीये सारा 11 मेडा या टीम कडून. परंतु एका बाजूला अनुज वॉरियर्सला चांगली बॅटिंग, चांगले फटके खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर वैभव तयार, ज्यांनी आतापर्यंत खेळ चांगला केलाय. लालसा दिली, फटका फसलाय, बॉल हवेत उभा राहिलाय. खेळाडू बॉलच्या खाली. आणखीन एक फलंदाज माघारी. ओम धुमाळ यांची कमाल मैदानाच्या आतमध्ये आणि अनुज वॉरियर्सला धक्का क्रमांक लागला 3रा. साईराज माने रायगडातले खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये येतात बॅटिंगसाठी. साईराज माने मधल्या फळीमध्ये क्रमांक 5 वरती येतात आणि 13 वरती 3 अनुज वॉरियर्सची परिस्थिती आहे. एका बाजूला या परिस्थितीवरती अनुज वॉरियर्सला मात करावी लागेल. बॅटिंग करताना चांगला खेळ करावा लागेल. साईराज माने मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. गुणवत्ता आहे, कौशल्य आहे. आज चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय, संघाला बाहेर काढावं लागेल. ओ, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत ना, या खेळपट्टीवरती फलंदाजांना अडचणीमध्ये आणतायत. बरेचसे असे खेळाडू काल परवा आपण पाहिले असतील की आक्रमण करायला गेल्याने काही बॉल खाली राहिले, बॅट वरतून आले आणि मॅच फसल्या. बॉलर तयार. त्यामुळे कुठेतरी फलंदाजांना ही तारेवरची कसरत करावी लागेल अशा बॉलसाठी खेळताना. सिंगल धाव इथे प्राप्त होईल. एका बाजूला ओम धुमाळने काय षटक हाताळलेलं आहे आतापर्यंत मित्रांनो. या खेळाडूने बॉल हाताळले, 11 धावा दिल्या, 10 2 गडी गारद केलेले ओम धुमाळ. चांगली गोलंदाजी. एका बाजूला धावसंख्या आहे धावफलकावरती 14, 3 गडी बाद. षटकातला आता शेवटचा बॉल बाकी आहे. एका बाजूला आपण चर्चा करतोय मैदानाच्या आतमध्ये सागर, एका बाजूला साईराज माने ही जोडी आहे. साईराज माने जे रायगडातले खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहेत. वेगाने बॉल टाकला आणि साईराजने तोच बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. अनुश्री चषकाचा पर्व क्रमांक 4चा अंतिम दिवसाचा पहिला षटकार आलाय. साईराज माने यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषा पार. धावसंख्या वाढवणारा आणि संघर्षाचा शंकनाद करणारा साईराज माने यांच्या बॅटमधून आलाय षटकार. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 20 धावा धावफलकावरती येत आहेत.
3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा बॉल महागडा टाकलाय ओम धुमाळ यांनी. हात आता ओव्हर नंबर 3 साठी फलटणचे खेळाडू येत आहेत. रैना, तालुका फलटण आहे आणि रैना या नावाने क्रिकेटच्या पटलावरती त्यांची नावलौकिकता आहे. ओव्हर नंबर 4 साठी येत आहेत. एका बाजूला सागर, एका बाजूला साईराज माने. कमी गतीचा बॉल, शॉर्ट पिच होता, त्याला पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी मिळाला मोका. दिला या बॉलवरती फलंदाज सागर यांनी ठोका, षटकार. सागर रणपिसे चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. टप्पा पडल्यानंतर शरीरापासून दूर जाणारा बॉल आडव्या बॅटने पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. सागर रणपिसे दोन्ही बाजूने आता आक्रमण आहे. भाई अब ये भी का पिक्चर रहने वाले. सागर रणपिसे चांगली बॅटिंग करतायत. फटका चांगला खेळलाय. काय फटका आहे, क्लासिकल स्ट्रोक, कलात्मक फटका सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी मन हरकून टाकणारा फटका मैदानाच्या आतमध्ये सागर रणपिसे यांच्या बॅट मधून आलेला आहे. काय फटका होता, क्वालिटी स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. सरळ बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे, फ्लॅट आणि पॅरल षटकार येतोय. धावसंख्येचा वेग आता वाढला. अनुज वॉरियर्सला धावा मिळत नव्हत्या, परंतु आता धावा मिळायला सुरुवात झाली आहे. धावसंख्या 32, 33 धावा. अगदी सहजरित्या बॉलला पाठवलं क्लासिकल अंदाजामध्ये. सागर रणपिसे टिपिकल फटका म्हणायला काय हरकत नाही. 15 वरती बॅटिंग करतायत. सुरुवातीला शांत आणि संयमाने बॅटिंग करणारे सागर रणपिसे आता आक्रमक होत आहेत. हाही बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा तिसरा बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेला आहे. या बॉलची कहाणी सागर रणपिसे यांचा फटका आहे तुफानी, आणि सागर रणपिसे नावाची आली आहे मैदानाच्या आतमध्ये आज. सुनामी, बॉल सीमारेषा पार, लागोपाठचा तिसरा फटका, षटकार. सागर रणपिसे खुल्या गटातलं क्रिकेट खेळणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धुडगूस घालतात मोठ्या फटक्यांचा. काय फटका खेळला, एक पाय पुढे काढला. रैना ज्यांनी फलटण प्रीमियर लीग मध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे या हंगामाला, तेच खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आहेत. हाई बॉल, चौथा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी आज विजय सारखा लकलकणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये सागर रणपिसे यांनी केलाय. धुडगूस घातलाय, मोठ्या फटक्यांचा धुमाकूळ घातलाय, धडाकेबाज बॅटिंग केली आहे. हाई बॉल पाठवलाय सीमारेषा पार, लागोपाठचा चौथा षटकार. 44 धावा, 3 गडी बाद. आतापर्यंत सहारा 11 मेडा या टीमने खेळ चांगला केला होता. गोलंदाजीमध्ये जकडून ठेवलं होतं, फलंदाजांना बांधून ठेवलं होतं, परंतु अनुज वॉरियर्सने त्या बेड्या तोडल्या. सागर रणपिसे काय बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. 8च बॉल खेळले, 27 धावा वैयक्तिक कुटलेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी. आज रैना यांना आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. कौशल्य याही खेळाडूकडे चांगलं आहे. आज चांगली गोलंदाजी नावाप्रमाणे करावी लागेल. शेवटचे 2 बॉल चांगले टाकावे लागतील. रैना तयार. फटका फसलाय, बॉल हवेत, मिड ऑफ बॉलच्या खाली आणि झेल कंप्लीट केलाय. परंतु एका बाजूला झुंजार खेळ करणारे सागर रणपिसे जातायत माघारी. 44 वरती धक्का क्रमांक लागलाय 4. टीम अनुज वॉरियर्स. सागर रणपिसे बॅटिंग करत असताना 4 षटकार, स्ट्राईक रेट राहिला 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. 9 बॉल 27 धावांचा खेळ केलाय सागर रणपिसे. चांगली बॅटिंग. ओमकार कोकाटे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत. एका बाजूला अनुज वॉरियर्स विरुद्ध सहारा 11 मेडा. षटकातला शेवटचा बॉल रैना तयार.
ओमकार कोकाटे यांच्यासाठी हा बॉल. पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. 45 4 गडी बाद. षटकाचा शेवटचा बॉल बाकी आहे. फटका तर खेळलाय, खेळाडू वेगाने जात आहेत, अडवण्याचा प्रयत्न फसलाय, बॉल सीमारेषा पार. ओमकार कोकाटे मैदानाच्या आतमध्ये आले आणि या बॉलवरती केले आक्रमण आणि हाई बॉल पाठवलाय सीमारेषा पार. संपलाय 4 षटकांचा खेळ आणि बॅटिंग करताना 49 धावा अनुज वॉरियर्स. ओमकार कोकाटे. चला रिपोर्टिंग करा टीम पुरंदर 11 आणि खोडियार माता 11. आपल्याला विनंती आहे की आपण आपले टी शर्ट्स आपण स्वीकारा. चला दोन्ही संघांना विनंती आहे आपण या आणि टी शर्ट आपले स्वीकारा अशी विनंती आहे. टीम पुरंदर 11 आणि खोडियार माता 11 आपल्याला ही विनंती आहे. त्याचबरोबर अमितजी मांगडे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचे स्वागत. ओव्हर नंबर 5 सुरुवात. ओ चांगलाच बॉल टाकलाय. पहिला बॉल नॉन स्ट्रायकरला फेक केली आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. सौरभ बंडलकर ओव्हर नंबर 5 मध्ये आलेले. चला टीम पुरंदर 11 आणि खोडियार माता 11 आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस होणार आहे. बॅटची कडा घेऊन बॉल निघाला डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. अनुज वॉरियर्स यांच्या विरुद्ध सहारा 11 मेडा असा रंगलाय सामना मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो पहिला डाव या ठिकाणी सुरू आहे. जे प्रेक्षक उशिरा जोडलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी, सहारा 11 मेडा या टीमने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी अनुज वॉरियर्स या टीमला आमंत्रित केला आणि अनुज वॉरियर्सने 51 बनवलेले आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या 4 बॉलचाच खेळ बाकी आहे. साईराज एका बाजूला 8 वरती बॅटिंग करतायत, ओमकार कोकाटे 5 वरती बॅटिंग करतायत. सेकंडला ओमकार कोकाटे आहेत, एका बाजूला साईराज माने. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण चर्चा करत आहोत सौरभ अंतिम षटकामध्ये आलेले आहेत, सौरभ बंडलकर. चला थोडीशी आपण घाई करूया, दोन्ही संघांना ही विनंती आपण करूया आणि यानंतरच्या टॉसकडे आपण वळूया. पुरंदर 11 त्यांच्या विरुद्ध खोडियार माता अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. खुल्या गटामध्ये हे संघ सहभागी झालेले आहेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, फटका फसलाय. ओमकार कोकाटे जातील माघारी. धक्का क्रमांक 5 टीम अनुज वॉरियर्स. भूषण नलगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. चला थोडीशी आपण घाई करूया का, दोन्ही फलंदाजांना विनंती करूया. मिनवलीचे आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. एका बाजूला हा त्याचबरोबर विक्रमजी मांढरे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. मांढरदेवचे एक नामवंत क्रिकेटर, त्यांचं पण स्वागत करूया. आणि शेवटच्या 3 बॉलकडे वळूया जिथे भूषण नलगे मैदानाच्या आतमध्ये सायकलला बॅटिंग करतील. गोलंदाजी मार्गावरून सौरभ बंडलकर. फटका तर खेळलाय समोरच्या बाजूला. आवाज चांगला आला बॅटमधून, कारण बॅटच्या अगदी मधोमध हा बॉल घेतला होता. सिंगल मिळाले आणि स्ट्राईक वरती साईराज माने यांना आणलेलं आहे. आणि संघाच्या दृष्टीने फार महत्वाचं होतं, कारण साईराज माने यांनी बराचसा वेळ मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केलेला आहे. एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आलाय. परंतु सौरभ बंडलकर एक युवा खेळाडू आहेत, त्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. चांगली गोलंदाजी स्लॉग ओव्हरमध्ये 4 बॉल या युवा खेळाडूने टाकले, अवघ्या 3च धावा दिल्या. पुढे सोडलाय बॉल, खोलवर टप्प्याचा यॉर्करचा वार केलाय.
इथे सिंगल धाव प्राप्त होईल. चांगली गोलंदाजी स्लॉग ओव्हरमध्ये काय षटक हाताळलंय सौरभ बंडलकर, कौतुक करावं लागेल या युवा खेळाडूचं. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचं ताबा, गोलंदाजीमध्ये असणारी अचूकता आणि दाहकता. षटकातला शेवटचा बॉल सौरभ बंडलकर समोर भूषण. शेवटचा बॉल आपल्याच फॉलोथ्रू फील्ड करतील, धाव मिळणार नाहीये. प्रथम बॅटिंग करताना अनुज वॉरियर्सने बनवल्या धावा 53, विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 54. टीम सारा 11 मेडा या टीमला. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग, लाखात एक पसरलीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक, आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग, लाखात एक पसरलीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक, आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक. चला मित्रांनो, फिल्डिंग लावा आणि लगेचच बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये पाठवा अशी विनंती आहे. डे क्रमांक 2 ला झाली सुरुवात. एक पसरलीकरांचं आयोजन आलं ग, आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक, आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग, लाखात एक पसरलीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक, आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. थँक्यू. चला, टीम पुरंदर 11 आणि खोडियार माता 11, आपण टॉस साठी या अशी आपल्याला विनंती आहे. टीम पुरंदर 11 आणि त्यांच्या विरुद्ध खोडियार माता 11, आपण नाणेफेकीच्या कौलसाठी आपण रिपोर्टिंग करा अशी विनंती आहे. दोन्ही कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा. या स्पर्धेचे जे काही नियम आहेत ते प्रथमतः तुम्हाला सांगितले जातील, त्यानंतर तुमचा टॉस केला जाईल याची आपण नोंद घ्या. त्यासाठी आपल्याला विनंती, आपण या. चला, दोन्ही संघ आपण सामना आता सुरू करा अशी आपल्याला विनंती आहे. एका बाजूला मित्रांनो अनुज वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध सारा 11 मेडा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. टीम सारा 11 मेडा या टीमने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि अनुज वॉरियर्स या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं आणि बॅटिंग करताना अनुज वॉरियर्सने बनवलेल्या धावा आहेत 53. 54 धावांचं लक्ष दिलंय आता सारा 11 मेडा या टीमला. तुम्ही पाहताय अनुश्री चषक पर्व क्रमांक 4, जिल्हा सातारा, तालुका वाई, कृष्णेच्या काठी बसलेलं पसरणी गाव आणि त्या गावामध्ये रंगलाय अनुश्री चषक पर्व क्रमांक 4चा हा दैदिप्यमान आखीव रेखीव थरार. राजू शेठ शिर्के यांची कन्या अनुश्री आणि तिच्या वाढदिवसानिमित्त या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन 4थ्या वर्षी देखील केलेलं आहे आणि जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. चला मित्रांनो, आता वेळ आपल्याला घेता येणार नाही. एका षटकासाठी आपल्याकडे 5 मिनिटांचा कालावधी आहे. ओम धुमाळ आणि राहुल यादव ही स्ट्रायकर जोडी सारा 11 मेडा कडून.
ओम धुमाळ, तालुका फलटण, गाव पाडेगाव. एका बाजूला राहुल यादव मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्ग वरती. अनिकेत मयेकर. पहा दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू आहे, याची आपण नोंद घ्या. सक्सेसफुल झाला तर तुम्हाला कंटिन्यू करता येईल. तुम्ही एका रिव्ह्यूचा वापर करू शकता, याची आपण नोंद घ्या. षटक क्रमांक आता 1 ला होते सुरुवात. पॉवर प्लेचं षटक आहे. सेकंड इनिंग सत्र क्रमांक 2 ला होते सुरुवात. एका बाजूला संघ आहे अनुज वॉरियर्स, त्यांच्या विरुद्ध सहारा 11 मेडा. अशी लढत आहे. सहारा 11 मेडा या टीम मध्ये तुम्हाला काही फलटणचे, काही साताऱ्याचे आणि काही मेड्याचे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला अनुज वॉरियर्स मध्ये काही रायगडातले खेळाडू आहेत, काही मुंबईचे खेळाडू आहेत आणि बहुतांशी मुंबईचे खेळाडू आहेत याच टीम मध्ये. बॉलर तयार. पहिला बॉल, पहिलाच बॉल इथे टाकलेला आहे तो डॉट. सुरुवात चांगली केली. पहिलाच बॉल चांगला टाकला, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणलाय, डॉट आलाय. बॉलर तयार. समोर खेळलाय फटका. खेळाडू येतील का बॉलच्या खाली? नाही. साइड स्क्रीनच्या वरतून एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे. सहारा 11 मेडासाठी पहिला चौकार राहुल यादव यांच्या बॅटमधून. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक. थँक्यू. एका बाजूला पहा राहुल यादव यांच्या बॅटमधून हा चौकार आलाय. पॉवर प्ले मध्ये हा चांगला फटका आहे. एका बाजूला अनिकेत मयेकर निघतील, एका बाजूला अनुज वॉरियर्स. हा संपूर्ण संघ गिरगावचा आहे. बॅटची कडा, चांगला बॉल टाकलाय, मनसुबे उधळून लावले. कौतुक करावं लागेल अनिकेत यांचं, कारण ज्या प्रकारे त्यांनी बॉल टाकला पाहिलं की राहुल यादव पायांचा वापर करत पुढे येत आहेत. आखूट टप्प्याचा एक तिकट बाउन्सर टाकला आणि बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेला एका धावेसाठी. एका बाजूला सहारा 11 मेडा, त्यांच्या विरुद्ध अनुज वॉरियर्स. या दोन संघांबद्दल अगोदर आपण चर्चा केली की अनुज वॉरियर्स हा संपूर्ण सेट गिरगाव मुंबईचा आहे. एका बाजूला सहारा 11 मेडा फलटण साताऱ्यातले आणि मेड्यातले खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात याच टीम मध्ये. म्हणजे अशा प्रकारचे खेळाडू एकमेकांसमोर. बॉलर तयार. अनिकेत. फटका बॅकलिफ्टचा वापर करत खेळलाय. पॉइंटला खेळाडू बॉलच्या खाली. फटका फसलाय. राहुल यादव माघारी. सहारा 11 ला धक्का क्रमांक पहिला. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग. लाखात एक पसरलीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक. थँक्यू. चला येणाऱ्या फलंदाजाला विनंती करूया की आपण थोडस धावत या. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती आता साबीर महत, सातारा. सातारा सिटीतले खेळाडू आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. क्रमांक 3 वरती साबीर. एका बाजूला गोलंदाजीमध्ये अनिकेत आहेत. 4 बॉल टाकले, 5 धावा दिल्या, 1 गडी गारद केलाय. अजूनही त्यांना 2 बॉल हाताळायचे आहेत. साबीर महत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. क्रमांक 3 वरती समोर आहेत गिरगावचे अनिकेत. हो यावेळेला पहा टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पंचाने सांगितलं की हा वाईड आहे आणि 1 फ्रॉम दी ओव्हरही आहे. म्हणजे एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहे. ही सूचना पंचांनी आता गोलंदाजाला दिलेली आहे. त्यामुळे इथून पुढे आता अनिकेतला अशा प्रकारच्या बॉलसाठी काळजी घ्यावी लागेल. चला दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू आहे, याची आपण पुन्हा एकदा नोंद घ्या.
चला, टीम पुरंदर 11 आणि खोडियार माता 11 आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा, याची आपण नोंद घ्या. मॅचच्या सुरुवात पुन्हा एकदा अनिकेत तयार, राईट मोर द विकेट. फटका समोर खेळलाय, लॉंग ऑनला बॅकअप नाहीये, एक टप्पा घेत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे साबीर यांचा वार, बॉल सीमा पार, धावा मिळतील सारा 11 मेडाला 4 चौकार. राजू दादांचं आयोजन आलं ग, लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक, आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक. थँक्यू. साबीर महत आक्रमक होत आहेत. पहिलाच बॉल खेळलाय, तोही पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सातारा सिटीमध्ये चर्चेमध्ये असणारं हे नाव आहे. एका बाजूला अनिकेत गिरगावचं चर्चेमध्ये असणारं नाव. शेवटचा बॉल, ओ 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. षटक क्रमांक 1चा खेळ संपलेला आहे. चांगला बॉल अनिकेतचा, कौतुक करावं लागेल. टप्पा पडल्यानंतर बॉल शरीरापासून थोडासा दूर गेला, कट केला. एका षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आहे धावफलकावरती 10. आता बनवायच्या आहेत 24 बॉल मध्ये धावा, विजयासाठी 44. अनुश्री चषक. हे लाखात एक राजू दादांचं आयोजन आलं ग, लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक, आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक. थँक्यू. ओव्हर नंबर आता 2 साठी गिरगावचे अंकित सिंग गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल येतोय लॉंग ऑफला. 8व्या बॅटने या बॉलला फक्त दिशा दिली आहे. सिंगल धाव इथे ओम धुमाळ यांच्या बॅटमधून येते. एका बाजूला 11 वरती 1, एका बाजूला साबीर, तर एका बाजूला अंकित सिंग गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिला बॉल अगदी चांगला टाकलाय, सिंगल धाव त्यांनी खर्च केलेली आहे. एका बाजूला सारा 11 मेडा या टीमने धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत 12. 2 बॉल चांगले टाकलेले आहेत अंकितने. एका बाजूला साबीर महत बॅटिंगसाठी तयार. साताऱ्यातले एक आक्रमक फलंदाज. ओ इथे पहा, विकेट किपरने बॉल थांबवलेला आहे. धाव आता कोणती मिळणार नाही. या बॉलच्या पाठीमागे डॉट आलाय. एका बाजूला अंकित सिंग यांची चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आणि ज्यावेळेस टीम अनुज वॉरियर्स या टीमने बॅटिंग केली होती ना, त्यावेळेस टार्गेट आहे 54चं. बॉल क्रमांक 4 प्रगतीपथावरती. साबीर तयार. आक्रमकता आहे, परंतु एका बाजूला पहा अंकितच्या गोलंदाजीची भेदकता. पुढे सोडला बॉल, संपर्क नाही.
डॉट आलाय, लाईन मिस करून बसलेत, पंचांकडे दात मागतायत साबीर बॅटिंग करताना, परंतु पार डावपेच उधळून लावलेत. काय गोलंदाजी केली अनिकेतने, वेगाने बॉल टाकला, बॉलला उसळी प्रदान केली. म्हणजे अशा प्रकारचं दुहेरी मिश्रण त्यांनी या बॉलच्या पाठीमागे अंमलात आणलेलं आहे. 4 बॉल टाकलेत, अवघ्या 2च धावा अंकित सिंग यांनी इथे खर्च केलेल्या आहेत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. ओ आताही वेगानेच बॉल टाकलाय, तोही उसळणारा. अंपायर कॉल वाईड. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. हा बॉल आता पुन्हा एकदा टाकावा लागेल. व्हाईट बॉलची घोषणा पंचांनी केली आहे. धावसंख्या किती आहे? सारा 11 मेडा या टीमने बॅटिंग करताना बनवलेल्या आहेत धावा 13. गडी बाद. एका बाजूला साबीर महत बॅटिंगसाठी तयार, एका बाजूला अंकित सिंग. असं रंगलेलं बॅटल. अनुश्री चषक पर्व 4 वेगाने. हा नो बॉल आहे. अंपायर कॉल. सिंगल तर मिळालेली आहे, म्हणजे यानंतरचा बॉल फ्री हिट आहे, पंचांनी या ठिकाणी कळवलेला आहे. आणि हा बॉल अंकित सिंग यांना पुन्हा टाकावा लागेल. एका बाजूला ओम धुमाळ संयमाने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात. आतापर्यंत एकच बॉल त्यांनी खेळलाय, 1 धाव बनवलेली आहे. आता अग्निदिव्यातून जावं लागेल अंकित सिंग यांना, परंतु ओम धुमाळ यांना आता मुभा आहे मोठ्या फटक्यांची. चला पुरंदर 11 आणि खोडियार माता 11 आपण रिपोर्टिंग करा. ओके, पुरंदर 11 आपण रिपोर्टिंग करा. या स्पर्धेचे जे काही नियम आहेत ते तुम्हाला प्रथमतः सांगितले जातील आणि त्यानंतर तुमचा टॉस केला जाईल. बॉलर तयार, ऑन साइडला समोर खेळाडू आहेत लॉंगॉनला. सिंगल धाव ते प्राप्त होईल या बॉलच्या पाठीमागे. आणि फ्री हिटच्या बॉलचा समाचार घेऊ शकले नाही. आणि धावसंख्या आहे 16. एक गडी बाद. शेवटचा बॉल या षटकातला शेष आहे. एका बाजूला अंकित सिंग यांनी काही बॉल चांगले टाकले, काही बॉल दिशाहीन, काही बॉल नकारात्मक. म्हणजे अशा प्रकारचं हे षटक राहिलेलं आहे. ओव्हर नंबर 2. टार्गेट किती आहे तर मित्रांनो 54चं टार्गेट आहे. षटकातला शेवटचा बॉल आहे. स्ट्राईक वरती कोण आहे तर साबीर स्ट्राईक वरती बॅटिंग करतायत. साबीरने बॉल उचललाय, फटका फसलाय, खेळाडू वेगाने बॉलच्या खाली, झेल पकडू शकले नाही. आज नशीब बलवत्तर आहे साबीर यांचं. नाखुश आहेत आपल्या फटक्यावरती, जीवनदान मिळत आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत 17. आता विजयासाठी बनवायच्या आहेत इथून पुढे जे समीकरण उरलंय. येणारे बॉल आहेत 18, धावा बनवायच्या आहेत 37. तोपर्यंत ऐकूया या स्पर्धेचं टायटल सॉन्गचं एक चांगलं संगीत. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा DJ Manoj in the mix. राजभाई बनला दोघात, राजू पाटील आला नवा. पर्व क्रमांक 4चं एका बाजूला अकीब अन्सारी गिरगाव. खुल्या गटाचं क्रिकेट खेळणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. साबीर जर तुम्ही पाहिलं तर साबीर देखील खुल्या गटाचं क्रिकेट खेळलेले आहेत. ओम धुमाळ हे खुल्या गटातले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एकामेकासमोरून ठाकलेले आहेत. अकीब ओव्हर नंबर 3 पहिला बॉल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फटका फसलाय, खेळाडू बॉलच्या खाली आणि हाही झेल निसटलाय. दुसऱ्यांदा जीवनदान मिळतंय साबीर महत यांना. 2 फटके त्यांचे फसले आणि दोन्ही वेळेला अनुज वॉरियर्स या टीमने जीवनदान दिलंय साबीर सारख्या खेळाडूला. आता साबीर महत काय उपद्रव दाखवणार या सुटलेल्या झेलचा ही येणारी वेळ सांगेल. परंतु आकिबने पहिला बॉल चांगला टाकला होता. आज फटके फसलेच साबीर यांचे बॅटिंग करताना, परंतु चांगली बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला बॅटिंग मध्ये ओम धुमाळ तयार होतील. 2 बॉलच्या पाठीमागे 2 वरती बॅटिंग करतायत. खोलवर टप्प्याचा बॉल पायावरती आहे.
खेळाडू आहेत, धाव कोणती मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी अकीब मैदानाच्या आतमध्ये करतायत. ज्यावेळेस टीम सारा 11 मेडा हा संघ ज्यावेळेस गोलंदाजी करत होता त्यावेळेस याही टीमने सुरुवातीच्या 2-3 ओव्हरमध्ये खेळ चांगला केला होता, परंतु त्यानंतर अनुज वॉरेसने गिअर बदलला आणि अक्षरशः एका षटकामध्ये तब्बल 29 धावा कुठल्या होत्या. लोअर फुल टॉस समोर खेळलाय, साइड स्क्रीनला चिरणारा भेदणारा चौकार आलाय पाडेगावच्या ओम धुमाळ यांच्या बॅट मधून बॉल सीमा पार चौकार. एकच वादा पलटण तालुक्यातील पाडेगावचा ओम धुमाळ मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. बॉलर तयार, अकीबचा हा बॉल लॉंग ऑनला, खेळाडू बॉलच्या खाली आणि फलंदाज ओम धुमाळ इथे माघारी. धक्का क्रमांक 2 सारा 11 मेडा या टीमला. दोन म्हणजे 2-2-2 अशा प्रकारचा योगायोग आलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी नवीन फलंदाज येत आहेत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. फटका तर आल्या पावली समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, झडप घातलीये, समय सूचकता त्या ठिकाणी हजर जबाबीपणा दाखवला. हवेत झेपावले, बॉल लगेच थांबवला, बॉलची फेकी अगदी तत्परतेने केली. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. आता साबिर स्ट्रायकर यांना बॅटिंगसाठी तयार. षटकातला शेवटचा बॉल. ओ कमी गतीचा टाकलाय, ओळखू शकले नाही, डॉट आलाय आणि पहा इथे अकीबचा षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा, लाईन मिस करून बसले. कमी गतीचा बॉल, बॅट अगदी लवकर फिरून बसले, बॅटचा फेस लवकर क्लोज केला. धाव फलकावरती धावा आहेत 23, बनवायच्या आहेत धावा 31, येणारे बॉल आहेत 12. बारा बॉलचा काही शिल्लक आहेत आणि विजयासाठी धावा मित्रांनो किती बनवायच्या आहेत तर 31 धावांची गरज आहे. प्रति ओव्हरच्या पाठीमागे कमीत कमी 15 तरी बनवावे लागतील. ओव्हर नंबर 4. अंकित सिंगला पुन्हा एकदा बोलवलेला आहे या षटकासाठी. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. पहिला बॉल, सेकंडला फलंदाज तयार. ओ टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. अशाही बॉलसाठी फलंदाजांना तयार राहावं लागेल, कारण असे हे जे बॉल आहेत ना, जे फलंदाजांना अडचणीमध्ये आणतात. गेल्या 2-3 दिवसाचा खेळ जर आपण पाहिला तर अनेक फलंदाजांना अशा बॉलने अडचणीमध्ये आणलेला, अशा अनेक टीमांना अडचणीमध्ये आणलेला आहे. त्यामुळे फलंदाजांना अशा बॉलवरती तारेवरची कसरत करावी लागेल खेळताना. अंकित सिंग या अगोदर चांगले षटक हाताळलंय. ओव्हर नंबर 4 मध्ये पुन्हा एकदा आलेले आहेत. पहिला बॉल चांगला टाकलाय, डॉट आलेला आहे. हे लाखात एक राजू दादांचं आयोजन आलं ग. लाखात एक पसरलीकरांचं आयोजन
आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक अनुश्री चषक अनुश्री चषक अनुश्री चषक अनुश्री चषक हे लाखात एक राजू दादाचं आयोजन चला पुन्हा एकदा मॅचचा सुरुवात होईल आणि एका बाजूला अनुज वॉरियर्स हा संघ जर आपण पाहिलं तर गिरगावातले खेळाडू म्हणजे गिरगाव मुंबईचे खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आहेत तर एका बाजूला सारा 11 मेडा या टीममध्ये काही फलटण तालुक्यातले खेळाडू आहेत, काही साताऱ्यातले खेळाडू आहेत, काही मेड्यातले खेळाडू आहेत, जावली तालुक्यातील असा संघ आणि या संघाची बांधणी आहे. एका बाजूला आता पहिला बॉल तर डॉट आलाय, सेकंडला फलंदाज सय्यार. आज आपली प्रतिभा नव्याने सिद्ध करावी लागेल कारण संघ अडचणीमध्ये आहे, त्या अडचणीतून मार्ग काढावा लागेल. बॉलर तयार अंकित सिंग वेगाने बॉल टाकलाय समोरच्या बाजूला, बॉल पाठवलाय कृष्णा नदी पात्रामध्ये. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या, जब मुकाम पाना हो अगर. बॉल सीमा पार, षटकार. मोठा फटका आलाय, बॅट्समन तयार. हाई बॉल हवेत खेळलाय, फटका फसलाय, खेळाडू डाऊन दी बॉल आणि पकडलाय कॅच. विकेटचं पतन, फलंदाज माघारी. धक्का क्रमांक 3. सारा 11 मेडा या टीमला 10 बॉल 25 ची गरज. नऊ बॉल 25 धावांची गरज आहे. आपण करेक्शन करूया कारण या बॉलवरती विकेट आलेली आहे. वेल जज कॅश इथे पकडलेला आहे 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. डोळ्यांचा संयोग, हाताची ओंजळ आणि शरीरावरचं नियंत्रण चांगलं ठेवत हा झेल कंप्लीट केलेला आहे. 29 धावा 3 गडी बाद. मॅच अजूनही ऑन आहे. एका बाजूला अनुज वॉरियर्स हा संघ विश्वजित दादा उंबरकर यांचा अनुज वॉरियर्स संघ आहे, तर संकेत आणि श्रीशांत यांचा असणारा सारा 11 मेडा हे स्पॉन्सर्स आहेत या टीमचे. आणि आज खुल्या गटाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. एका बाजूला साबीर आहेत, 9 बॉल त्यांनी खेळलेले, 8 वरती बॅटिंग करतायत. अंकितचा बॉल क्रमांक 4, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ वेगाने बॉल टाकलाय, पाठी ओढलाय, वेग चांगला होता आणि कुठेतरी हाच वेग फलंदाजांना बांधून ठेवतोय दर्शन मैदानाच्या आतमध्ये. दह्याडचा दर्शन धनावडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. ऑलराऊंडर खेळाडू आहेत, वाईतले स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतायत आणि आज बॅटिंग करावी लागेल कारण बॉल कमी, धावा जास्त. 8 बॉल आहेत शिल्लक आणि हे 2 बॉल महत्वपूर्ण आहेत. दर्शन धनावडे क्षमता आहे. कमी गतीचा बॉल उजव्या स्टीच्या बाहेर, डॉट येतोय, धावा मिळत नाही. डॉट बॉलचा रेशो वाढलाय. कुठेतरी या गोष्टी बदलाव्या लागतील बॅटिंग टीम सारा 11 मेडा या टीमला. आणि पहा हा बॉल वाईड यॉर्कर टाकलाय, तोही कमी गतीचा
आणि या बॉलच्या पाठीमागे धाव मिळत नाहीये. 7 बॉल 25 ची गरज, मॅच ऑन आहे. 7 बॉल 25, फक्त लढावं लागेल या मॅच मध्ये. चलते रहे कदम तो किनारा जरूर मिलेगा, अंधकार से लड़ते रहो तो सबेरा जरूर खिलेगा, जब ठान लिए मंजिल पर जाना तो दोस्तों रास्ता जरूर मिलेगा. या वाटा शोधाव्या लागतील. फटका तर समोर खेळलाय, खेळाडू बॉलच्या खाली, लांबी पडली कमी. फलंदाज दर्शन धनावडे इथे माघारी. 6 बॉल 25 ची आहे आता या मॅच मध्ये. सारा 11 मेडा या टीमला गरज. साबीर महत आहे, ज्याला 2 जीवनदानं मिळालेली आहेत. चर्चेमध्ये असणारे खेळाडू आहेत. आज सामना खेचून आणतील का हे पाहावं लागेल. संदीप शिंदे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि गोलंदाजी मार्गवरती आदित्य बांदेकर, जे गिरगावातले खेळाडू आहेत, गिरगाव मुंबई. आदित्य बांदेकर ओव्हर नंबर 5 मध्ये येत आहेत. एका बाजूला 6 बॉल 25 साबीर महत. प्रतिभा आहे या खेळाडूकडे. शेवटचे 6 बॉल 25 ची गरज. टप्पा पडल्यानंतर थाय पॅडला भेटणारा बॉल आहे. डॉट आलाय. इथे आता बनवायच्या आहेत 5 बॉल मध्ये धावा 24. हे समीकरण या मॅच मध्ये उरलेलं आहे. खुशियां मिलती नहीं मांगने से और मंजिलें मिलती नहीं राह में रुक जाने से. थांबला तो संपला. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा पुढील 2 संघ. क्योंकि रुका हुआ पानी भी एक दिन खराब होता है. चालत राहावं लागेल. साबीर महत एक मोठी उमेद. 5 बॉल 25. अकूट टप्प्याचा बॉल. पंचाने सांगितलं वाईड आहे. बॉल पुन्हा टाकावा लागेल. 1 फ्रॉम दी ओव्हर. 5 बॉल 24 धावांची आता गरज आहे. 5 बॉल 24 चा थरार या मॅच मध्ये बाकी आहे. कठीण समय में सबसे बड़ा सहारा उमेद होती है आणि सारा 11 मेडा या टीमची उमेद आहे. साबीर महत मैदानाच्या आतमध्ये 2 जीवनदानं मिळालेली आहेत. 5 बॉल 24. बॉलर तयार. आदित्य कमी गतीचा बॉल टाकलाय, तोच पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. जिंदगी के उस मोड पे खड़ा हूं जहां जिंदगी हाराना चाहती है, लेकिन मैदानाच्या आत में साबिर सांगतायत कि मैं लड़ना चाहता हूं. बॉल सीमा पार. षटकार. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग. लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार. थँक्यू. आता बनवायच्या आहेत धावा 18. येणारे बॉल 4. आदित्य बांदेकर, गिरगाव मुंबई. हो, चांगलाच बॉल टाकलाय आदित्यने. हा धाव मिळत नाहीये. आता 3 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत. 18 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये उरलेलं आहे. 3 बॉल महत्वपूर्ण. हा बॉल महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. 3 बॉल 18. आदित्य बांदेकर समोर. सातारचा साबीर महत. ओ, हाई बॉल. इथे डॉट टाकलाय. धाव आता येत नाहीये. 2 बॉल 18 ची गरज आहे. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी आहे. साबीर 14 वरती बॅटिंग करतात. 13 बॉल त्यांनी फेस केले. 2 बॉल 18 ची गरज. आदित्य बांदेकर यांनी पुन्हा एकदा कमबॅक केलं आणि हा बॉल डॉट टाकला. मोकळा श्वास घेतला. असं वाटलं होतं की मॅच पुन्हा एकदा ऑन झालीय, परंतु सामना आता थोडासा दूर गेला. हाही बॉल चांगलाच टाकलाय. संपर्क नाही. डॉट आलाय. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. टीम पुरंदर 11 आणि खोडियार माता 11 आपल्यामध्ये टॉस होत आहे. आपण या टॉस करूया आपण 2 टीम मध्ये. आणि हा शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल बाकी आहे.
या मॅच मध्ये बाकी आहे ती औपचारिकता आणि आदित्य बांदेकर आणि सन्मान दिला आणि हा सामना जिंकलेला आहे अनुज वॉरियर्स टीमने. सारा 11 मेडा आपलं मनपूर्वक आभार. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात, तुमचा खेळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलात, आपले मनपूर्वक आभार.